खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला दिलेलं पत्र आहे 10 नोव्हेंबरचं. त्या अनुषंगाने कार्यालय आपलं स्थलांतरित होणार आहे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये. त्या अनुषंगाने जो कार्यालयाच्या आवारात असलेला जो पुतळा आहे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो पण शिफ्ट करावा लागेल. ह्याबाबत आपल्याला पत्र PWDने 10 नोव्हेंबरला दिलं. त्या अनुषंगाने आपण कलेक्टर ऑफिसला परवानगी मागितली. रितसर जी प्रक्रिया आहे ती फॉलो झाली आणि कलेक्टर ऑफिसकडून आपल्याला 12 नोव्हेंबरला तशी परवानगी प्राप्त झालेली आहे पुतळा शिफ्ट करण्यासाठी. आणि त्या अनुषंगाने तो पुतळा जो आहे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो विधिवत आणि संपूर्ण आदरपूर्वक तो तिथून शिफ्ट करण्यासाठी काढून PWDच्या ताब्यात दिलेला आहे आणि तो PWDच्या कस्टडीत आहे. तो आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक नवीन इमारतीत बसवण्याची प्रक्रिया होणार आहे. त्याकरिता जी आवश्यक परवानग्या आणि इतर जी काही प्रक्रिया आहे तिचं पूर्णतः पालन झालेलं आहे, हे मी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करू इच्छिते. मला जेवढी माहिती आहे, अजून PWDचे प्रतिनिधी इथे यायचे आहेत, पण जेवढी माहिती आहे त्यानुसार जो काही पुढचा जो जेलचा परिसर आहे, जेल आणि आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची समाधी, हा फक्त पोर्शन 720 स्क्वेअर फीटचा जो आहे तो फक्त हेरिटेज आहे. आपलं कार्यालय हे हेरिटेज इमारतीच्या संज्ञेमध्ये नाही आहे समाविष्ट. हे PWD आले की मी आपल्याला कन्फर्म सांगते, पण आत्ता जी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार हा हेरिटेज इमारतीचा भाग नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.